नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे स्वीट खाजा. मग पायथागोरसच्या प्रमाणाप्रमाणे अगदी अचूक प्रमाण वापरून आपल्याला हा खाजा बनवायचा आहे. तर तो कसा ते बघूया, चला. आता इथे मी परफेक्ट अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय करायचं, चवीनुसार 1 टेबलस्पून छोटा चमचा आहे हा, तर ते 1 छोटा चमचा मीठ ॲड करायचं आहे. आणि हा स्टीलचा चमचा आहे, हा 1 चमचा आपल्याला सोडा घ्यायचा आहे, खाण्याचा सोडा. आणि आता इथे मी अर्धी वाटी तूप घेतलंय. तर तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता. तर हे तूप आपल्याला एका पातेल्यामध्ये ओतायचं आणि हे थोडंसं गरम करून घ्यायचं. आपलं तूप गरम होईपर्यंत आपण हे छान हाताने जो आपला सोडा आणि मीठ आपण ह्याच्यामध्ये घातलं होतं, तर ते आपण छान मिक्स करून घेऊया. आता आपलं तूप छान गरम झालंय, तुम्ही बघू शकता. हे मस्त ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं. आता हे जे पीठ आहे ते छान असं एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम असा गोळा तयार होतो ह्याचा. तर आता आपल्याला ह्या स्टेजला काय करायचं, ह्याच्यामध्ये थंड पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ रेडी करायचं आहे. तुम्ही जर एकदम पाणी घालाल तर पीठ जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते. आणि खाज्यासाठी शक्यतो पीठ दाटसरच हवं. आता तुम्ही बघू शकता सगळं पीठ जे आहे ते मस्त असं आपलं एकजीव झालेलं आहे. फक्त थोडंसं विस्कटलंय, पण ठीक आहे. याच्यामध्ये हे पीठ चिकटवण्यासाठी परत तुम्ही पाणी घालणार, मग हे पीठ पातळ होणार. तर ह्याला काय करायचं, तुम्हाला फक्त हाताची ताकद यूज करायची आणि हे जे रिमेनिंग पीठ आहे ते एकजीव करायचं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता हे पीठ आपलं रेडी झालंय. मी इथे तुम्हाला जरी एका हाताने मळलेलं दाखवलं असलं तरी तुम्ही जेव्हा पण ही रेसिपी करणार आहात तर तेव्हा मस्तपैकी खाली बसायचं आणि दोन्ही हाताने हे पीठ रेडी करायचं, जेणेकरून हे पीठ मस्त असं सॉफ्ट होईल आणि एकजीव होईल. हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ह्या पिठामध्ये. आता तुम्ही हे जे पीठ बघितलं तर एकदम टाईट आहे, एकदम घट्ट असं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला छोटे छोटे असे पिठाचे गोळे करून घ्यायचे. साईजचे सगळे गोळे आपल्याला बनवायचे आणि एका बाउलमध्ये हे ठेवून द्यायचे. 8 बॉल रेडी झालेले आहेत. हे जे गोळे आहेत ते ड्राय होऊ नये म्हणून हे काय, हे गोळे रेडी झाले तर याला हवेने हे ड्राय होऊ नयेत म्हणून ह्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचे. किंवा दुसरं म्हणजे तुम्ही एखादी प्लास्टिकची बॅग घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे गोळे ठेवून ती बॅग पॅक करू शकता, जोपर्यंत आपलं बाकीचं प्रिपरेशन रेडी होत नाही तोपर्यंत. तर आता आपण पाकाची प्रिपरेशन करूया. ह्याच्यामध्ये मी वेलची घेतली, वेलची छान बारीक करून घ्यायची. तर इथे मी एक पातेलं घेतलंय आणि साधारणतः हा जो कप आहे तो 250 ml म्हणजे पाव केजीचा कप आहे. तर हे 2 कप आपल्याला साखर घ्यायची आहे. सपाट कप घेतलेत मी आणि त्याच कपाने आपण पाणी पण घालणार आहे. अजून आता याच्यामध्ये आपण बारीक केलेली वेलची घालणार आहे आणि थोडंसं केशर ॲड करायचं. आणि चला आता ह्याला आपण पाक करायला ठेवूया, जोपर्यंत आपले शीट पण आपण रेडी करूया. तर आपली एक बाउल घेतलाय, तर याच्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ ॲड करतोय. हे पीठ तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कितीही बनवू शकता, जेवढं आपल्याला आपले शीट बनणार आहेत. तर त्या प्रत्येक शीटला आतमध्ये लावण्यासाठी हे आपण लिक्विडी डो तयार करतोय. तर त्यासाठी मी हे तांदळाचं पीठ वापरते. आणि आता याच्यामध्ये आपण हे तूप घालणार आहे. तेल तूप काही वापरू शकता, बटर होऊ शकता. याची कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे, घट्ट नाही पाहिजे, स्प्रेड झालं पाहिजे आपलं शीटवरती. तर अशाच पद्धतीने हे बनवायचं आहे. चला आता हे आपलं रेडी झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी
खाज्याचे शीट जे आहेत ते रेडी करून घेऊया. तर इथं मी टोप घेतलेला आहे आणि असं मस्त आपल्याला एकदम पातळ पातळ असे शीट लाटून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आता माझी ही शीट जी आहे ती पूर्ण लाटून झाली आणि एकदम पातळ अशी लाटायची आहे. आता माझा पोळपाट जेवढा आहे तेवढा मी पूर्ण कंप्लीट केलंय. तर तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा मोठे करू शकता. तर सगळ्या शीट अशाच आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि ही ठेवा एखादी प्लास्टिक बॅग मध्ये ठेवा, जेणेकरून हे हवेने ड्राय होणार नाही आणि प्लास्टिक बॅग मध्ये ह्याचं मॉइश्चर जे आहे ते आहे असं राहील. त्यामुळे परत जेव्हा आपण ह्याला फोल्ड करणार आहे त्यावेळी हे सुकलेलं नसणार आहे, एकदम जसं आहे तसं राहतं हे. तर जोपर्यंत आपले शीट रेडी होत आहेत तोपर्यंत तुम्ही बाजूला तेल सुद्धा तापत ठेवा. अशा ट्रिकने जर तुम्ही हे खाजे रेडी करायला घेतले तर लगेच होतात, याला काही जास्त वेळ लागत नाही. तर आता आपली तो होता ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचा मस्त असा. तर छान एकसारख्या प्रमाणात हे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे छान स्प्रेड करून झालं की दुसरी शीट आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची. माझी जी एक शीट होती ती थोडीशी छोटी झाली, त्यामुळे ओढून ताणून तिला मी कव्हर केले. मैद्याचा हाच तर फायदा असतो. परत त्याला हे डो लावून घ्यायचा आपल्याला. तर अशा पद्धतीने याला पण आपण पूर्ण लावून घेतलंय हे तूप. आता आपण याच्यावरती दुसरी शीट टाकूया. ही थर्ड शीट आहे आणि ही लास्टची शीट आहे. तर मी 3 शीट वापरणार आहे. पाहिजे तर तुम्ही 2 शीटचं पण बनवू शकता, असं काही नाहीये. आता मस्तपैकी ह्याला असं फोल्ड करायचं. थोडंसं टॅप टॅप करायचं, जास्त प्रेस नाही करायचं. ह्या पद्धतीने हे असं चिपकवून घ्यायचं. हे तुमचं जर जास्त ड्राय झालं असेल ही साईड, आता हे माझं पीठ एकदम मॉइश्चर आहे त्यामुळे हे लगेच चिपकलं गेलंय. तुमचं जर ड्राय झालं असेल तर याला काय करायचं, दूध घ्यायचं, कोणी छोटे छोटे कट मारून घ्यायचे. याच्यामध्ये आतमध्ये किती छान अशा लेयर्स आल्यात, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. आता मस्तपैकी याला आपण एका प्लेटमध्ये काढूया. चला आता मस्त आपण खाजा लाटून घेऊया. मस्त याला असं लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटायचं, जास्त प्रेस नाही करायचं. ह्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या एकदम बाहेरच्या साईडला आल्या पाहिजेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता हे ज्या लेयर्स आहेत त्या सगळ्या बाहेरच्या बाजूने आलेल्या आहेत. सगळे खाजे मी लाटून रेडी केलेले आहेत. एकदम तुम्हाला जवळनं शॉट दाखवते. तर आता हे तळण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी रेडी झालेले. तर साधारणतः 3 शीटचे जे आपण बनवले होते त्या बॅचमध्ये साधारणतः 16 ते 17 खाजे आपले रेडी झालेले आहेत. तर टोटल विचार करा की हाफ केजीचं पीठ असेल तर साधारणतः अर्धा किलोमध्ये तुम्हाला 40 खाजे बनवू शकतात. चला आता ह्याला फ्राय करूया मस्तपैकी. चला इथं मस्त आपलं तेल गरम झालं, याच्यामध्ये आपण खाजा सोडून घेऊया. एका बॅच मध्ये साधारणतः 4 सोडायचे, जेणेकरून त्यांना फुलायला पण जागा भेटली पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याला मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे. आता याला आपण काढून घेऊया आणि याला छान अशा लेयर्स पण सुटलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर खाजा फ्राय करताना किंवा तळताना मीडियम गॅसवरतीच तळायचा आहे. बघू शकता आता आपले खाजे फ्राय करून झालेले आहेत आणि याला मस्तपैकी डुबकी मारायला सोडूया पाकामध्ये. हो, तुम्हाला खाज्याचं क्रिस्प दाखवते, केवढे क्रिस्पी झालेले आहेत बघा. तर आता पाक रेडी झालेला आहे आणि आपण हे खाजा आता ह्याच्यामध्ये सोडूया एक एक करून. 5 ते 10 मिनिटासाठी ठेवायचं ह्याला.
थोडासा पाक ऑब्झर्व करेपर्यंत. आणि पाक जो आहे तो जास्त थिक असा नाही करायचा. गुलाबजामुनला आपण जो पाक बनवतो ना तसाच, फक्त त्यापेक्षा थोडासा दाटसर ठेवायचा. असं प्रमाण पाकाचं करायचं. चला आता याला थोडंसं रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर काढूया आपण. चला आता मस्त असा पाक ह्यांनी पिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, हे असे उभा करून ठेवायचे, म्हणजे ह्याच्यातला जो काही एक्स्ट्रा पाक असेल तो खाली चाळणीमध्ये साचून राहतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चाळणीमध्ये 5-10 मिनिट ठेवायचे, म्हणजे जो एक्स्ट्रा पाक असेल तो खाली जी आपण प्लेट ठेवली त्याच्यामध्ये साचतो. तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले खाजे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मंडळी. तर मी तुम्हाला आता एका खाज्याचा क्रिस्पीनेस दाखवते. तर हे पूर्णपणे आतमध्ये सुद्धा एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये पर्यंत ही जे ह्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या एकदम मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत. कुठे कच्चा असा आतमध्ये राहिलेला नाही. तर तुम्ही सुद्धा हे प्रमाण आणि ही पद्धत वापरून मस्त असे क्रिस्पी खाजे बनवू शकतात. हे जर पद्धत तुम्ही वापरली तर खाजे कधीही बिघडणार नाहीत, एकदम छान असे बनतील. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता मंडळी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.